तर नमस्कार मित्रांनो, आज जी मी तुम्हाला गाडी दाखवणार आहे ती सगळ्यात माझी फेवरेट गाडी आहे। या अगोदर पण मी जसं गाडीच्या जवळ आलो तसं ती ऑटोमॅटिक अनलॉक झाली। BMW 530Li टॉप मॉडेल आहे, सगळ्यात माझी आवडती गाडी आहे। बघू शकता जसा मी बाजूला आलो तिच्या चावी घेऊन तशीशी ऑटो अनलॉक झाली। बघू शकतात गाडी, या अगोदर पण ही गाडी मी चालवलेली, पण तेव्हा मला व्हिडिओ बनवायला नाही भेटलेला। आज मी बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। तर तुम्ही बघितलं असेल बाहेरून गाडी खूपच सुंदर आहे। आणि आता मी गाडी आत एंटर करतो। जसा एंटर करतो तर इकडे मला सीट ॲडजस्ट आहे, ते सगळं ऑटो आहे। आणि जशी मी गाडी बघितली तर तुम्ही बघू शकतात गाडीला मस्त अशी, आता मी हळूहळू मागे जातोय म्हणजे तुम्हाला नीट गाडी दिसेल। आणि एवढी कम्फर्टेबल ही गाडी आहे आणि मला सांगायला खूप आवडतं। याचं सगळं तुमच्या हातावर आहे। आणि बघू शकतात इथे मी आता परत सीट जवळ घेतो। पहिला मी तुम्हाला इंटेरियर दाखवतो। गाडीचा इंटेरियर बघा, लेदर सीट्स आहेत आणि सगळ्या रिक्लाइन आहेत आणि तुमच्या सीटलाच AC आहे सगळ्या, म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही ड्रायव्हिंगला। आणि डिस्प्ले तुम्ही बघू शकतात, एकदम वाईड डिस्प्ले आहे। आणि हे गिअर सिस्टम आहे, हे बघा हा त्याचा नॉब आहे। आणि मी तुम्हाला आता गिअर दाखवतो। मी गाडी जरा सीट पुढे घेतो कारण माझा ब्रेकपर्यंत पाय नाही पोचत आहे। आणि जेव्हा पण ही गाडी चालवताना मला असं वाटतं की मी विमानच चालवतोय। तर हे आता मी स्टार्ट बटन दाबतो, इथे स्टार्टचं बटन आहे, एकदम म्हणजे टच केलं की स्टार्ट होते। बघा लगेच तिचा मॅप ओपन झाला, डिस्प्ले ओपन झाला सगळं। आणि इथे तुम्ही बघू शकतात ऑटो पार्किंग आहे, हे मी बंद केली की ऑटो पार्किंगमधून रिलीज होते। गिअर आहे, आता मी D वर टाकला म्हणजे ड्राईव्ह मोडवर। स्पोर्ट्स मोडवर पण मी इकडनंच टाकू शकतो, मोड चेंज करण्याचा इकडेच आहे। तर स्पोर्ट्स मोडवर मी टाकत नाही, हा न्यूट्रल, हा रिव्हर्स। आणि परत मी जर न्यूट्रलवर केलं आणि मी पाय काढून डायरेक्ट इथे टाकलं तर डायरेक्ट पार्किंगवर जाते गाडी ऑटो। आणि हे रोटरी टाईप आहे, हे बघा बघू शकतात मी जसं जसं फिरवतो तसं हे शिफ्ट होतं डिस्प्ले। फ्रंट कॅमेरा आहे आणि माझ्या पुढे माझी इनोवा आहे, इनोवाच मोस्टली असते मी चालवतो लोकलला, पण मी आज ही चालवतोय। तर बघू शकता तुम्ही कसं हे शिफ्ट होत आहे ऑटो। आणि इकडनंच व्हॉल्यूम पण दिलाय वाढवण्यासाठी मला, हे बघा। तर इकडनं मला रोटरी टाईप दिलाय सगळं। टेलिफोन मीडिया कनेक्टर पण इकडेच आहे। इथे तुमचं ऑटो चार्जिंग आहे, इथे फक्त मोबाईल ठेवला तर ऑटो चार्ज होतो। सीट्स पूर्ण लेदरच्या आहेत। आणि इकडे तुम्ही बघू शकता सनरूफसाठी जे आहे ते सनरूफचं आहे, सनरूफ। आणि मागचा बघू शकतात तुम्ही केवढी जागा आहे मागे, जबरदस्त आहे। तर मी तुम्हाला आता मागचं पण दाखवतो। तर मागचं दाखवण्यासाठी मला आता परत गाडीतून उतरायला लागेल। इकडनं तुम्हाला सगळं आहे, डिक्की पण ओपन करायला तुम्हाला इकडेच आहे, तसं रिमोटवर पण डिक्की डायरेक्ट तुमची ओपन होते। इकडनं पण लॉक अनलॉक होऊ शकतं तुमची। सेट आहे इथे 1 2 सेट करू शकतात तुम्ही सगळं इकडनंच। इकडे पण तुम्हाला सेट दिलाय 1 2 3। आणि आता मी तुम्हाला बाजूची सीट ओपन करून दाखवतो। बघू शकतात बाजूची सीट ओपन केलेली आहे, हिला पण तुम्ही ऑटो ॲडजस्ट करू शकतात। तुम्हाला इकडेच आहे आणि इकडे AC तुम्हाला डिस्प्ले चार्जिंगवर AC आहे, तुमच्या हातावरच इथे मोबाईल चार्जिंग आहे। इकडनंच तुम्ही सीट स्वतःची ॲडजस्ट करू शकतात। अशी करून ही गाडी आहे, माझी सगळ्यात फेवरेट गाडी आहे आणि आवडती मला, सगळ्यात ड्रायव्हिंग करायला ही गाडी आवडते। तर छोटेखानी व्हिडिओ आहे हा, धन्यवाद बघितल्याबद्दल।